आता आपण सर्वांनी आपले पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं स्वागत केले। पालकमंत्री जय महाराष्ट्र, पालकमंत्री जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, सगळ्यांना जय महाराष्ट्र। या ठिकाणी सर्वच मान्यवर उपसर्वांची नावं घेत नाही मी, सर्वच मान्यवर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर साहेब, आपण सर्व आजी माजी सर्व नगरसेवक, आजी माजी सर्व सभापती पदाधिकारी, सर्व उमेदवार, फलटण शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, आमचे सर्व पत्रकार मित्र, या ठिकाणी उशीर खूप झाला आहे, ऊन झालंय। ही निवडणूक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निवडणूक आहे। आपण गेली 4 वर्ष या नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातामध्ये, आणि 4 वर्ष ज्या फलटणमधल्या सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होते त्यातून सोडवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत रामराजे साहेबांनी या फलटण तालुक्याला शहराला एक जी विकासाची दिशा दिली, ही विकासाची घडी बसवली, ती घडी आपल्याला विस्कटून न देण्यासाठी आणि या फलटण शहराचा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची। खरं तर विरोधकांच्या वतीने सातत्याने प्रश्न विचारला जातो या फलटण तालुक्याचा शहराचा विकास काय झाला, 30 वर्षामध्ये विकास काय झाला। आता आमच्या सभापती मॅडमनी सांगितलं काय विकास झाला। मला वाटतंय सगळे हे विकास जो फलटण झालाय 4 वर्षामध्ये झालाय, आणि त्याहीपेक्षा गेल्या 2 महिन्यामध्ये भरपूर विकास झालाय। या तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये गाजलं, त्यामुळे किती विकास झाले आपल्या समोर आहे। त्यामुळं गेल्या 30 वर्षामध्ये फलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जो काही शैक्षणिक शेतीच्या बाबतीमध्ये विकास झाला आहे, कमी सारी कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आली। आज फलटण शहरामधले मला सांगा किती कुटुंबातले मुलं मुली या कमिशनमध्ये काम करतायत, हे कोणामुळे झालं, कुणाची कृपा आहे। फलटण शहरामध्ये आज पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे, गल्ली गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीटीकरण, पेविंग ब्लॉक झाले, सांडपाणी व्यवस्था झाली, पुतळ्यांचं सुशोभीकरण झाले। आता पालकमंत्री आमचे पाटणमध्ये पण रस्ते जाऊन बघा किती अरुंद आहेत। फलटण शहरामध्ये रस्ते रुंद एवढे केले, हे कुणामुळे झाले। फलटण शहर आज एक नामांकित सुसंस्कृत शहर आहे, शैक्षणिक शहर आहे, हे ऐतिहासिक शहर आहे। या शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रपणे नांदतात, त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जो विकास झाला कुणामुळे झाला। आज बांगा नदीचा पूल झाला, कुणामुळे झाला। अशी कितीतरी विकासाची कामं आपल्याला सांगता येतील, परंतु विरोधकांना एकही काम विकासाचं केलं न करता किंवा आपल्या कामाचं श्रेय घ्यायचं। मला सांगा ते सातत्याने आरोप करतात की गेल्या 4 वर्षामध्ये रस्ते खराब झाले। रस्ते खराब कुणामुळे झाले, 4 वर्ष सत्ता कुणाच्या हातामध्ये, प्रशासक आहे, आणि प्रशासकीय दहशत कुणाची, या प्रशासकावरती सत्ता कुणाची चालते, कोण पदावर, सरकार कुणाचं होतं, कोण पदावरती होतं। त्यामुळे हे रस्ते कुणावर रखडले याचा जाब आपण विचारला पाहिजे। 21 सालापूर्वी जोपर्यंत सत्ता आपल्याला ताब्यामध्ये होती, नगराध्यक्ष लोकनियुक्त बॉडी होती, त्यावेळेस तरी काम आपण बघितली। 4 वर्षामध्ये फलटणची दुर्दशा झाली, ह्याला जबाबदार कोण आहे, आणि सगळं खापर आपल्याला फोडायचं। फलटणमध्ये काय झालं की मास्टर माइंड रामराजे, म्हणजे विकासाचा मास्टर माइंड कोण आहे, या फलटण शहराचा विकासाचा, तालुक्याचा विकासाचा मास्टर माइंड कोण आहे, श्रीमंत रामराजे साहेब आहेत। फलटण शहरच नव्हे, या तालुक्याच्या नव्हे, जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचं जे काम जर कोणी केलं असेल, पालकमंत्री साहेब, आदरणीय मुख्यमंत्री जोशी साहेब इथं होते 95 साली, त्यांच्याच हस्ते या कृष्णा खोरे विकास महामंडळाचा शुभारंभ झाला, आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले। हे कुणामुळे झाले मला सांगा। आपण आता शिवसेने पक्षामध्ये गेलो, हे काय
कुणाचं भलं करण्यासाठी गेलो नाही. केवळ या फलटण तालुक्यातला शहरातला विकास झाला पाहिजे, विकासाची कामं झाली पाहिजेत आणि दहशत ही या फलटण शहरामधली संपली पाहिजे. आता शिवसेनेमध्ये आले म्हणजे दहशत संपायला अवघड नाही. शिवसेना आणि दहशत हे वेगळं नाही. शिवसेना म्हणजे दहशत, दहशत म्हणजे शिवसेना. मग आता कुणाची दहशत चालणार नाही, फक्त चालेल शिवसेनेचीच. माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय पालकमंत्री शंभूराजे आमचे मित्र देसाई साहेब यांच्या माध्यमातून आपल्या फलटण शहराचा तालुक्याचा विकास घडवायचा आहे. पालकमंत्री साहेब, आपल्याला तुमची इच्छा होती, म्हणजे विकास आम्हाला पैसे तुम्ही देत होता, परंतु तुम्हाला अडचण होती. आता मी तुमच्या पक्षात आहे. आता मला फोन आला, त्यामुळं आता निधी द्यायला कमी पडू नका, अजिबात निधी द्यायला कमी पडणार. आम्ही विकास करायला कुठे कमी पडणार नाही. आणि निश्चितपणे नगराध्यक्ष पदाची तुलना केली जाते. माझ्या मते तुलना होऊ शकत नाही. एका बाजूला उच्च शिक्षित सुशिक्षित उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे, दुसऱ्या बाजूला मला नाव घ्यायचं नाही. ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं हे आणि आपण त्यांच्या बरोबरची जोडीला आपण नवी पिढी दिली. अनुभवी नेते गुंजोडे साहेब असतील, आमचे दादा चोरमले आहेत, सचिनजी बेडके साहेब आहेत, आमचे तरुण विशाल तेली आहेत, अनेक ॲडव्होकेट आईवळे साहेब आहेत, असे अनेक नावं आहेत. नावं येत नाही मी. आमचे लोंढे सर आहेत, काकडे सर आहेत, असे बरेच लोक सुशिक्षित आणि अनुभवी तरुण महिला, आमची सानिया वाघवाने, आमची मला ते चाराळकरांची मुलगी, असे बरेच चांगली या ठिकाणी आम्ही बळी द्यायचा प्रयत्न केला आहे. मला खात्री या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी या फलटण शहराचा जो राहिला जो विकास आहे तो निश्चितपणे विकास हा होईल. त्यासाठी आपल्याला माझी विनंती या फलटणमधल्या सुज्ञ आणि सुशिक्षित मतदारांना की एका बाजूला फलटण शहर हे सुसंस्कृत एक सर्व धर्म जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व यांच्या दाव्यामध्ये द्यायचं आहे, का दुसऱ्या बाजूला फलटणमध्ये दहशत, गुंडगिरी, जाती धर्मामध्ये भेद निर्माण करणारे लोक, खंडणी, वसुली या लोकांच्या दाव्यामध्ये द्यायचं आहे. याचा आपण विचार करावा. आणि 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे धनुष्य बाणाचं चिन्ह आहे त्याबरोबर आमच्या आघाडीचं चिन्ह छत्री आणि पंजा ही 3 चिन्ह आमच्या आहेत. या 3 चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण आमचे 27 आमचे उमेदवार नगरसेवकाचे आणि 28वा अध्यक्षपदाचा उमेदवार यांना आपण बहुमताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.